महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये दररोज परिस्थिती बदलत चाललेली आहे. मंडळाच्या सचिवांच्याकडून दररोज नवीन नवीन डावपेच टाकून अर्ज कसे नामंजूर होतील आणि कामगारांना रोख रक्कम कशी देता येणार नाही, फक्त कंत्राटदारांचं भलं कसं केलं जाईल याचा विचार सुरू आहे. दरम्यान कालच म्हणजे 17 जुलै रोजी पुण्यामध्ये लोकसेवा हक्क हमी कायद्यांचे जे राज्य आयुक्त आहेत त्यांच्यासमोर केस चालली आणि या केसच्या संदर्भामध्ये जी चर्चा झाली त्या निमित्ताने काही बाबी कायद्यातल्या स्पष्ट झालेल्या आहेत. आयुक्तांनी मीटिंगमध्ये असं सांगितलं की शासनाने आणि बोर्डाने 3 महिन्याच्या आत सर्व अर्ज मंजूर करण्याचे बंधन सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्यावर टाकलेलं आहे. ते बोर्डाने मान्य केलेलं आहे, शासनाने आदेश केलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये दररोज 50 अर्ज तपासायला घेता का 1000 अर्ज तपासायला घेता याचा काही संबंध नाही. मुद्दा असा आहे की बांधकाम कामगार विषयक 23 योजना लोकसेवा हक्क हमी कायद्या अंतर्गत आलेला असून एकूणच योजना 90 दिवसाच्या आत मंजूर केल्या पाहिजेत, निकाल त्याचा दिला पाहिजे असा आदेश आहे. याबद्दल तिथे सहाय्यक आयुक्त जे जमलेले होते, सहाय्यक कामगार आयुक्त, त्यांनी हीच अडचण सांगितली की आम्हाला सिक्वेन्सने अर्ज तपासावे लागतात. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत. एकूण नोंदणी 1,72,000 आहे आणि 1 लाख अर्ज प्रलंबित आहेत. एकूण आम्ही 52 तिसरा अपील दाखल केलेला आहे आणि या 52 अर्जांच्या बाबतीमध्ये अजून कुणालाही पैसे मिळालेले नाहीत. काही अर्ज मंजूर आहेत, काही नामंजूर केलेले आहेत. तर याबद्दल सर्व 52 कामगारांच्या बाजूने बोलत असताना मी त्यांना कामगारांचा प्रतिनिधी म्हणून सांगितलं, कारण हे जे 52 कामगार आहेत ते ऑनलाईन ह्या मीटिंगमध्ये हेअरिंगमध्ये सहभागी होते. आमच्या सांगलीमध्ये निवारा भवन कार्यालयामध्ये थांबून किंवा घरी थांबून, आणि त्यांच्या अधिकारपत्राच्या आधारावर मी मांडणी करण्यास सुरुवात केली. मी त्यांना असं सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये 32 लाख अर्ज प्रलंबित आहे आणि याची माहिती हे सेवास्तर जे आहे BOCW मध्ये मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे नमूद केलेलं आहे. आकडा जो काढलेला आहे तो आमच्या मनातून काढलेला नाही. हा आकडा त्यांनी दिलेला आहे, रोज बदलला जातो आणि खरं म्हणजे गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही या सेवास्तरचा उपयोग चालू केल्यापासून बदल झालेले आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वी 35 लाख अर्ज प्रलंबित होते, त्यातील आता 32 लाख अर्ज सध्या प्रलंबित आहेत. तर त्याच्यामध्ये नवीन अर्ज आहेत, नूतनीकरणाचे अर्ज आहेत, लाभाचे अर्ज आहेत. तर हे सगळे अर्ज 3 महिन्याच्या पेक्षा जास्त काळापासूनचे असल्यामुळे ते निकाली करायला पाहिजेत असं माझं म्हणणं आहे, असं मी त्यांना सांगितलं. सरकारने काय हमी दिलेली आहे जनतेला लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली? त्याने असं सांगितलेलं आहे की या बांधकाम कामगारांचे अर्ज 3 महिन्यामध्ये काही झालं तर निकाली निघतील. मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही 90 दिवसानंतर अर्ज ठेवू शकत नाही, आणि जर तुम्ही 90 दिवसाच्या पुढे अधिकाऱ्यांनी जर ठेवला अर्ज तर मग प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपयेचा दंड या कायद्यामध्ये आहे. तो दंड त्यांना भरावा लागेल असं तेलंग साहेब जे आहेत राज्य आयुक्त त्यांनी सांगितलं त्याला. आणि हे सांगत असताना मी त्यांना असं सांगितलं की हे तर आहेच, तुम्हाला 90 दिवसाचं बंधन आहे, शिवाय ऑनलाईन सुद्धा ते गुन्हा करतायत. म्हणजे आता एखाद्याला तारीख द्यायची असेल व्हेरिफिकेशनची तर ती आता फेब्रुवारी महिन्याची देतात. फेब्रुवारी 2027 म्हणजे आता जुलै महिना चालू आहे. म्हणजे 6 महिने 7 महिन्याची नंतरची व्हेरिफिकेशनची तारीख देतात. म्हणजे
या अधिकाऱ्यांना, या ऑनलाईन सिस्टीमला, या सेक्रेटरीना लोकसेवा हमी कायदा जो महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे, लागू केलेला आहे, त्याची अजिबात पर्वा नाही आणि उघड त्या कायद्यांचं उल्लंघन ते करत आहेत. त्यामुळे या सचिवासकट सगळेजण प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपये दंडाला आज त्यांना तो दंड द्यावा लागेल, ते त्याला जबाबदार आहे. तर हे असल्यामुळे सरकारनं हे ठरवायचं कायदा त्यांनी पाळायचा आहे का नाही, आणि तो पाळला पाहिजे त्यांनी. हा एक भाग झाला. ऑनलाईन व्हेरिफिकेशनच्या तारखा 3 महिन्याच्या आतला त्यांना दिल्याशिवाय पर्याय नाही. किंबहुना ती 3 महिन्याच्या आत तुमचं व्हेरिफिकेशनची तारीख देऊन 3 महिन्याच्या आत त्याचा निकाल लागला पाहिजे. तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी 3 महिने नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की लोकसेवा हक्क हमी कायद्याच्या संदर्भात विचार करत असताना मी या मीटिंगमध्ये असं सांगितलं की आज शॉप इन्स्पेक्टर, सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त यांना सरकारने कायद्याने आदेश दिलेले आहेत ना. 1996 सालापासूनचे आदेश दिलेले आहेत, 23 सालापर्यंत आदेश दिलेले आहेत. काय आदेश दिलेले आहेत? त्यांची नेमणूक त्यांनी नोंदणी अधिकारी म्हणून केलेली आहे. त्यांची नोंदणी त्यांनी सरकारने त्यांना अर्ज मंजूर करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि हे अधिकार दिलेले असल्यामुळे त्यांनी ते केलं पाहिजे. त्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये दिसतंय का नाही याचा काही संबंध नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे अर्ज प्रलंबित असतील तेवढे सगळे 3 महिन्याच्या आत तुम्ही निकाली काढले पाहिजेत. हे अर्ज निकाली काढण्याचे अधिकार हे लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांनी. हे अधिकार त्यांना दिलेत. मी मीटिंगमध्ये सांगितलं की तुम्हाला अधिकार दिलेत, तुम्ही निर्णय करा. तुम्ही निर्णय करून वळ कळवा. कारण झालेलं आहे काय की वरून सांगितलं जात आहे म्हणून आम्ही करतोय, मग एवढंच काढायचं तेवढंच काढायचं, मग आमदाराचा फोन आला की त्याच्या तालुक्यातलं तेवढं काढायचं. हे भयानक सगळं सुरू आहे. त्याच्यामध्ये गैरव्यवहार प्रचंड आहेत. तर असं असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यासह 7 जण जेलमध्ये आहेत ना. म्हणजे आलं ना जनतेसमोर कोण बोगसगिरी करतं, कोण बोगस नोंदणी करतं, कोण बोगस फायदा घेतं. तर गेलेच 7 जण त्यामध्ये जेलमध्ये, त्याच ऑफिसमधले. आम्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधी नाही, सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधी सुद्धा नाही. अनेक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, अनेक प्रामाणिक ऑफिसर्स आहेत, अधिकारी आहेत, मदत करतात ते, अशी स्थिती आहे. परंतु जे चुकतंय त्याच्याबद्दल तुम्ही कडक भूमिका घ्यायला पाहिजे. तर आता त्यांना अधिकार आहेत करण्याचे आणि आता सरकारनं त्यांना सांगितलंय तुम्ही 3 महिन्याच्या आतच केलं पाहिजे. सरकारचा आदेश आहे. म्हणजे हे सरकारचा आदेश पाळत नाहीत. सरकारचा हे आदेश पाळत नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. तर हे जे वरचे अधिकारी आहेत हे त्यांना सांभाळतात, किंबहुना कायदा मोडायला त्यांना सांगतात. तर हे वास्तव आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. उगाच नुसता मोर्चा काढा, आंदोलन करा, असं नुसता उपदेश करून चालत नसतं. उंटावरनं शेळ्या हाकल्यासारखं करून चालत नाही. तुम लढो, हम कपडे संभालते है. ते कपडे बी सांभाळत नाहीत आणि कपडे घेतात का ठेवतात याचाही पत्ता लागत नाही. मुद्दा असा आहे की आंदोलन जरूर केलं पाहिजे. होईल. आज देशामध्ये काय आंदोलनं चालली आता पाहतोय. 20 दिवस ह्या देशातला एक शास्त्रज्ञ उपोषण करतो. विद्यार्थिनी जी PhD साठी अभ्यास करते ती उपोषणाला बसलेली आहे. तिचे सहकारी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत आणि 20 दिवस त्यांना जो त्रास होतो याची पर्वा न करता त्यांना आज सकाळी त्यांच्या ट्रेनमध्ये जाऊन झडप घालून तिथनं किडनॅप केलेलं आहे. सोनम मनसुखना आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. थोड्या वेळोपूर्वी असं सांगितलं की त्या डॉक्टर नेहा जे आहेत त्यांनाही उचलायचं काम चालू आहे. तर म्हणजे याच्यापेक्षा आणि काय आंदोलन असू शकतं. गेल्या 20 वर्षामधलं हे एक अतिशय जाज्वल्य प्रभावी अशा पद्धतीचं आंदोलन आहे.
याच्यापेक्षा मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं. 171 शेतकरी मारले गेले त्यामध्ये. सगळा रस्ता त्याने दिल्लीचा चोहोबाजूंनी बंद केलेला होता. सरकारने नाटक केलं कायदा मागे घेण्याचं, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. तर या आंदोलनाबद्दल आपण पाहतोय, जरूर आंदोलन केलंच पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी शेकडो लोक फासावर चढले गेले, गोळ्या घेतल्या. साधं महात्मा गांधीनं मीठ उचललं म्हणून डोकी फोडली गेली, म्हणून काय त्यांनी आंदोलन जेलमध्ये घातलं गेलं. त्यांनी काय स्वातंत्र्य लढा सोडून दिला नाही. तसं आपल्याला सुद्धा कोणत्या आंदोलनामध्ये यश मिळतं कोणत्या नाही, सर्व मार्गांचा अवलंबन आपण केला पाहिजे. आम्ही वाकवलंय सरकारला, आम्ही वाकवलंय मंडळाला न्यायालयीन आदेशाच्या जोरावर. त्यांनी सांगितलं अर्ज नाही भरायचे, तुम्ही ऑफिसवर येऊन भरले पाहिजे. आदेश दिला, आम्ही आदेश घेतला हायकोर्टकडून, जरूर आम्ही कुठेही अर्ज भरू. आचारसंहितेमध्ये 4-4 महिने, 5-5 महिने, 6-6 महिने हे ऑफिस बंद ठेवलं जायचं. हाणून पाडलं आम्ही ते. कोर्टाने सांगितले की आत्ताच नव्हे तर यापुढे कधीही आचारसंहितेमध्ये बंद ठेवायचं नाही. आम्हाला 5,000 बोनस देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही. त्याच्यासाठी आम्ही कंटेम्प्ट दाखल केलेले आहे. आमच्या हे मिटिंगा घेत नाही. हायकोर्टने सांगितले मिटिंगा घ्या, त्याचंही कंटेम्प्ट आम्ही दाखल केलेलं आहे. हे महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते एवढं निर्लज्ज आहे. बांधकाम कामगार विषयक त्यांना एवढी पैशाची हाव आहे की त्यांनी या मंडळामधली फार मोठी रक्कम लंपास केलेली आहे, दरोडा घातलेला आहे. 24,000 कोटी फक्त 4 कंत्राटदारांना त्यांनी दिलेले आहे आणि सगळ्या 30 योजनेवर मिळून फक्त 2,000 कोटी खर्च केलेले. तर हे आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लढ्याचे मार्ग घेतलेच पाहिजेत. आता नुसता एक मुंबईला मोर्चा ठेवायचा, मग पाऊस पडतोय नाही पडतोय अशी सगळी स्थिती आहे. ते सगळ्या मुंबई नगरीची दैना चालू असते, सगळं त्यांचं नियोजन बिघडतं, प्रश्न तयार होतात. तर हा मुद्दा आहे, ती तारीख ठरवण्याऐवजी हे प्रश्न जिल्ह्याच्या पातळीवर सुटणारे आहेत. कशाला राज्याच्या आंदोलनाची वाट बघता तुम्ही? तुम्हाला दिलं जाईल उद्या निवेदन, ते घ्या. सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी सहाय्यक कामगारांना जाऊन आयुक्तांना सांगा, तुम्हाला या कायद्याने अधिकार दिलेले आहेत अर्ज मंजूर करायचे. तुमच्या ऑनलाईन पद्धतीचा काही संबंध नाही, ते तुमचं तुम्ही बघा. आमचा अर्ज दिलेल्या मुदतीत घाला, मंजूर करा. तुम्हाला 3 महिन्याची मुदत सरकारनं घालून दिलेली आहे, आम्हाला काय बाकीचं माहिती नाही. दुसरं असं करायला पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये आमदार या प्रश्नाकडे बघत नाहीत, परवा करत नाहीत. फक्त फोन करायचा आणि स्वतःच्या तालुक्यातले प्रश्न सोडून घ्यायचे, याच्या पलीकडे त्यांना या कल्याणकारी मंडळाचं काही सुचत नाही. खूप आमदारांना बरं वाटलं होतं की त्यांच्या कमिट्या तयार होणार होत्या, ते अध्यक्ष होणार होते, त्याच्यामुळं कुणाचा अर्ज मंजूर करायचा, कुणाचा नामंजूर करायचा, पाया पडत त्यांच्याकडे लोक जातील अशी सगळी स्थिती होणार होती आणि त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांची सोय लागणार होती. पण हायकोर्टने दणका दिला. हायकोर्टने एवढंच विचारलं की तुम्ही कलम कायद्यातलं वाचा 18 नंबर, त्याच्यात अधिकार दिलेले आहेत प्रशासनाला आणि ज्या प्रशासनाला अधिकार दिलेले आहेत तेच हात वर मोकळे करून आहेत उभे, म्हणून त्याने आमदारांना कमिट्या मान्य केलेल्या नाहीत. पण तो निर्णय सुद्धा सहजासहजी हायकोर्टचा आहे, तो अंमलात आणलेला नाही. कोर्टाचा अपमान केलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे जी पासवर्ड जे आहेत किंवा ते सर्व अर्ज मंजूर करण्याच्या बद्दल जे अधिकार आहेत ते आमदार कमिटीसाठी ज्या पद्धतीचे बनवलेले होते तीच पद्धत आता ते वापरत आहेत. पूर्णपणे जुनी पद्धत वापरत नाहीत. त्यांनी मनात आणलं तर हे जे काही 32 लाख अर्ज आहेत पेंडिंग, ते एका महिन्यात निकाली निघतील. पण यांची करायची इच्छा नाही, मुद्दाम ते तटवून ठेवतायत, लोकांना त्रास करतायत. लोकांनी हांजी करावी, त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी. अरे यांना लाज वाटत नाही? मग तुम्ही भांडी देताना का व्हेरिफिकेशन घेत नाही?
नोंदणी झाली की भांडी देताय, नोंदणी झाली की डबे देताय, नोंदणी झाली की लगेच रक्त काढून घेताय. रक्त जर दिलं नाही तर कुठल्याही योजनेचा लाभ दिला जात नाही, भांडी दिली जात नाहीत, झकमारत रक्त काढून द्यावं लागतं, त्याचा रिपोर्ट दिला जात नाही. असं कुटुंबियासह त्यांनी 1,122,00,000 लोकांचं रक्त काढून घेतले आणि एकाचं रक्त काढून घेण्यासाठी त्या कंपनीला त्यांनी प्रत्येकी 3,900 रुपये दिलेले आहेत. हे सुरू आहे. तर हे करायला पाहिजे, लक्षात घ्या. काय केलं पाहिजे हे समजून घ्या. आणि जर सहाय्यक कामगार आयुक्तांना ऐकलं नाही अर्ज मंजूर करायचं, तिथं बसा, त्यांच्याकडे लिहून घ्या की आम्ही हे अर्ज मंजूर करू शकत नाही म्हणून. आणि जरी नाही लिहून दिलं तर कलेक्टरकडे जाऊन बसायचं. लक्षात घ्या, लोकसेवा हक्क हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आदेश करण्याचे कलेक्टरना अधिकार या कायद्याअंतर्गत आहे. त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊ शकते. सरळ सरळ ते तेलिंग साहेबांनी सांगितलं पुण्याच्या कालच्या हेअरिंगमध्ये. मी अजूनही याबद्दल विचार केलेला नाही. तुम्ही लक्षात घ्या की तुमची डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊ शकते आणि कलेक्टरना सांगा या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा. हा कायदा आहे, हा लोकसेवा हक्क हमी कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. त्याचं खूप मोठं कौतुक फडणवीस साहेबांनी जगभर केलेलं आहे आणि तेच कायदा हे रोज पायदळी तुडवत आहे. त्यांच्यावर कारवाई करा असं तुम्ही कलेक्टरना. त्याच्यासाठी काही मोर्चाने गेलं फारच चांगलं, नाही मोर्चाने गेलं तर शिष्टमंडळाच्या वतीने जावा, जमलं तर निदर्शनं करा, नाही केलं तरी सुद्धा तुम्ही शांतपणे शिष्टमंडळाच्या वतीने कलेक्टरना भेटू शकता. जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगा की हा कायदा आहे, तुम्ही प्रति घेऊन जावा, आमच्याकडनं माहिती घ्या आणि त्यांना असं सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये इतके अर्ज हे सगळे 3 महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित आहेत, याचा निकाल लावण्याचा आदेश त्या अधिकाऱ्यांना करा. त्यांनी जर केला नाही तर त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू करा आणि कारवाई करा. हे आंदोलन आहे, लक्षात घ्या. हे करायला पाहिजे. काहीच करायचं नाही आणि नुसताच त्या व्हॉट्सअपवर बोंबाबोंब करायची, व्हॉट्सअपवरची निवेदनं सुद्धा वाचायची नाहीत, निवेदनं न वाचताच त्याच्यामध्ये कॉमेंट्स करायला सुरुवात करायची. ही प्रवृत्ती सोडून द्या. ह्यात तुमचं नुकसान होणार आहे. तुम्ही विशिष्ट बाबी लक्षात घ्या, खोलवर विचार करा. काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला विचारा. तुम्हाला जी पाहिजे ती कागदपत्र आम्ही देऊ. आणि हे लक्षात घ्या की आपण आत्ता जो कळीचा मुद्दा आहे तो हे जे 32 लाख प्रलंबित अर्ज आहेत ते मंजूर झाले पाहिजेत. मी त्या तेलंग साहेबांना सांगितलं काल, पुण्याचे राज्य आयुक्त, अहो हे म्हटलं 99% अर्ज नामंजूरच करतात. यांनी तालुका सेंटर्स तयार केलेत अर्ज तपासण्यासाठी. मग तिथं तुम्ही काय करताय मग अर्ज तपासताय म्हणजे 350 पेक्षा जास्त तालुका सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत. आता या BOCW वर बघा तुम्ही 63वी मीटिंग टाकलेली आहे त्यांनी. त्या मीटिंगमध्ये आणखीन 70 केंद्र आमदारांनी मागितले म्हणून जास्त वाढवलेली आहेत. एका केंद्रासाठी 20 लाख रुपये मदत दिली जाते आणि महिन्याला 2 लाख रुपये त्यांना पगार दिला जातो. आणि एवढं करणाऱ्या माणसांनी जो अर्ज मंजूर करतात तोच अर्ज शॉप इन्स्पेक्टर आणि सरकारी कामगार अधिकारी नामंजूर करतात. किती चीड आणणारी गोष्ट. त्यांच्या इन्क्वायरी व्हायला पाहिजे. अरे तुम्ही माणसं नेमलेली आहेत आणि त्यांचे अर्ज म्हणजे काय, त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार तुम्ही दिलेले नाही, ठीक आहे, पण त्यांनी तपासलेला अर्ज तुम्ही विनाकारण कसं काय नामंजूर करताय. कामगाराला संधी तुम्ही देत नाही बचावाची. हा प्रकार चालू आहे. मी त्या तेलंग साहेबांना सांगितलं, अहो म्हटलं हे अर्ज नामंजूर करतात काय म्हणून, पत्ता अपुरा आहे म्हणून. खेडेगावामध्ये कोण पत्ता देतो का पूर्ण? मुक्काम पोस्ट अमुक अमुक तालुका जिल्हा एवढं टाकलं की त्या गावात पत्र जातं. मग त्या खेडेगावातली गल्ली बोळ त्यानं लिहिला नाही, ह्या कारणासाठी अर्ज नामंजूर. आणि अशा पद्धतीनं चालू आहे यांचं. नामंजूरच करायचे, पैसे घेऊन अर्ज मंजूर करायचे. अरे पैसे घेऊन कसा अर्ज मंजूर करतात? सोलापूरमध्ये 7 जण जेलमध्ये आहेत.
काय प्रकार आहे सगळ्या राज्यामध्ये चालू आहे? त्यासाठी कायद्याने त्यांना अधिकार आहे, त्यांना अर्ज निकाली न करता थांबता येणार नाही, त्यांना कायद्याने अधिकार दिलेले आहेत. सरकारनं बंधन घातलेलं आहे, सरकारनं हमी दिलेल्या लोकांना ती 90 दिवसात अर्ज मंजूर करू. की हमी दिली म्हणजे त्यांनाही आदेश आहे की तुम्ही 90 दिवसाच्या आत तपासा. तर हे जे कोण करणार नाही त्यांची तक्रार आमच्याकडे द्या, जरूर आम्ही त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे मागणी करू आणि निवेदन तुम्हाला नेहमीप्रमाणे उद्या आणि या नवीन परिस्थितीबद्दल टाकलं जाईल. काल आम्ही मुंबईमध्ये 173 दुसरं अपील दाखल केलं अप्पर कामगार आयुक्तांच्या समोर. तुम्ही आमचा अर्ज मंजूर केलेला नाही. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक अर्जदारांचा लोकसेवा हमी कायद्याखाली अर्ज करा. आमचा पुण्याचा अनुभव असा आहे, 52 केसेस काल चालल्या. त्या राज्य आयुक्तांनी सांगितलं, साहेबांनी चालणार नाहीये तुमचं, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तुम्ही उत्तर दिल्यानंतर तुम्हाला दंड केला जाईल. आज दंडाची रक्कम आहे एका अर्जासाठी 5,000 रुपये. म्हणजे आम्ही पहिलं अपील केलं तिथे तर तिथल्या शॉप इन्स्पेक्टरला दंड होणार, दुसरा दंड होणार सहाय्यक कामगार आयुक्त, त्याने आमची सुनावणी घेतलेली नाही, त्यांनाही 5,000 होणार. आणि तिसरं अप्पर कामगार आयुक्त, त्याने आमच्या अर्जाबद्दल निर्णय केलेला नाही म्हणून त्यांना 5,000 होणार. म्हणजे एकेका अर्जासाठी 15,000 रुपये असे 52 अर्ज हा दंड होण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय त्यांची डिपार्टमेंटल चौकशी होऊ शकते. आणि आता नव्याने आणि 173 अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसेवा हमी कायद्याखाली आम्ही गेल्या 4 महिन्यापासून सांगतोय तुम्ही अर्ज दाखल करा. कुणीही अर्ज दाखल करत नाहीत, नुसताच वाळली चर्चा करतात व्हॉट्सअपवर, तिथनच गोळ्या हाणतात. त्या गोळ्या त्यांचं त्यांनाच खरं म्हणजे लागतात. अरे एखादी गोळी सोडा ना व्यवस्थित, निवेदनाची सोडा, तक्रार अर्जाची सोडा. गोळी म्हणजे पिस्तुलातली गोळी नव्हे, एवढं तरी करा. कुणीही केलेलं नाही. तर तुम्ही लोकसेवा हमी कायद्याखाली ज्यांचा अर्ज आता मंजूर झालेला नाही त्याची तक्रार दाखल करा, त्यामुळे त्या अर्जाबद्दलची इन्क्वायरी होईल. आज अर्ज नामंजूर केल्यानंतर काहीही त्यांची इन्क्वायरी होत नाही, पण जर आम्ही लोकसेवा हमी कायद्याखाली अर्ज केला तर त्या अर्जाची गुणवत्ता कसोटी लागेल. कसा अर्ज नामंजूर केला याची चौकशी होणार. दाखवा तुम्ही काय चूक आहे, दाखवा. आज काही सांगितलं जात नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं फक्त पत्त्याच. अरे तुम्ही काय झोपला होता काय? तालुका सेंटरमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतो अर्ज, तुमच्याकडे आल्यानंतर दुसरं दिसतोय म्हणून तुम्ही नामंजूर करणार. मग तुम्ही बोलवा ना त्या तालुका सेंटरवाल्याला, संबंधित कामगाराला बोलवा. काय बसून तिथून नुसता नामंजूर अर्ज करताय? हे भयानक आहे चाललेलं. हा एक गंभीर गुन्हा आहे, लक्षात घ्या. कामगारांच्यासाठी, बांधकाम कामगारांच्यासाठी ही रक्कम गोळा केली जाते. हा पैसा सरकारचा नाही ना अधिकाऱ्यांचा आहे, त्यांचा सुद्धा नाही. हा कामगारांच्या श्रमाचा पैसा आहे. बिल्डरनी कामगारांच्या पगारातून 1% रक्कम कट करून ती या उपकरामध्ये दाखल केलेली आहे आणि ती आता 28,000 कोटी जमा झालेली आहे आणि त्याच्यावर यांनी दरोडा टाकायचं चालू आहे. तर हा कामगारांचाच पैसा आहे आणि कामगारांनाच दिला जात नाही. हे सगळं सुरू आहे. म्हणून तुम्ही लोकसेवा हमी कायद्याखाली तक्रार करा, सरकारी कामगार अधिकाऱ्याला जाब विचारा आणि तरी नाही ऐकले तर सहाय्यक कलेक्टरना त्याच्यामध्ये सांगा, तुम्हाला अधिकार आहेत, तुम्ही कारवाई करा. काही गरज नाही याच्यामध्ये आणखीन कोणाला सांगायची. आता माझं एक पत्र आहे ते लागू झालेलं आहे, कंटेम्प्ट दाखल केलेलं आहे आम्ही या मंडळाच्या सचिवावर. बैठका बोलवल्या जात नाहीत. केंद्र सरकारचं यांनी न ऐकता या वस्तू वाटप उद्योग चालू आहेत. तर अशा पद्धतीनं यातली व्यापकता लक्षात घ्या. प्रश्न गुंतागुंतीचे आहेत, अभिनिवेश न आणता समजून घ्या. अरे कोण मुद्दा मांडतोय हा महत्वाचा मुद्दा नाही. मी कोण, मला स्वतःला मी काय मोठा पुढारी समजत नाही. मी एक कार्यकर्ता आहे, कामगारांच्या मध्ये काम करतोय. 50 वर्ष झाली
पूर्ण वेळ 50 वर्षे कामगारांच्या मध्ये काम करतोय. तुमच्या आशीर्वादावर माझ्यात ताकद आहे, ते ऑक्सिजन आहे, त्या बळाच्या जोरावर मी काम करतो. पहिल्यापासून आम्हाला वर्गणी मिळाल्या नाही मिळाल्या कधीही पर्वा केलेली नाही. आणि अजून सुद्धा आमच्यात हिंमत आहे की या मंडळावर आम्ही अजून सुद्धा सरकारच्या विरोधी 4 केसेस दाखल करणार आहोत. जरूर आम्ही तुम्हाला अपील करू की तुम्ही आर्थिक मदत द्या, पण आमचे काही सहानुभूतीदार, आमचे काही चळवळीतील कार्यकर्ते यांना आम्ही शब्द टाकला तर ते आर्थिक मदत देतात आणि आम्ही केसेस घालणार आहोत. तर तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हा गुगल पे साठी चालतो, फोन पे साठी चालतो. तुम्ही जर आम्हाला विचारलं तर आमची राज्यव्यापी रजिस्टर कामगार संघटना आहे, निवारा बांधकाम कामगार संघटना. आमची जी कृती समिती आहे त्याचं सुद्धा युनियन बँकेमध्ये खातं आहे. तुम्ही बँकेत सुद्धा रक्कम देऊ शकता, पाठवून देऊ शकता. तर हे लक्षात घ्या. हे जे युट्यूब चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी आहे. बांधकाम कामगार असोत, आशा कर्मचारी असोत, गटप्रवर्तक असोत, यांच्यावर भर देऊन हे युट्यूब चॅनल चालतं. ते तुम्ही विनामूल्य आहे. तुम्ही जर ते सबस्क्राईब केलं तर एक ताकद येईल. तर न चुकता सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढे आजचे मुद्दे मी सांगून आज मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.